आज नाश्त्यामध्ये नाही तर जेवणामध्ये पोहे बनवले होते. ते का पुढे सांगतेच. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय. सकाळी फ्रेश वगैरे झाले आणि रोजच्याच कामांना सुरुवात केली होती. सगळ्यात पहिले तर साफसफाई करून घेतली होती. मी एक माझं पर्सनल ओपिनियन तुमच्यासोबत शेअर करते. जर तुम्ही फर्निचर बनवत असाल किंवा पुढे चालून बनवण्याचा प्लॅन असेल तर खूप कमी ठेवा. कारण की जेवढं कमी फर्निचर असेल घरामध्ये तेवढंच आपल्याला मेंटेन ठेवायलाही खूप सोपं जात असतं. आज मी घरी एकटीच होते तर जेवायला बनवायचं काय हा बराच वेळ विचार केला. त्यानंतर फायनली ठरवलं की आज पोहेच बनवूया. कारण की भरपूर दिवसापासून मलाही पोहे खाण्याची खूप इच्छा होत होती, पण काही कारणामुळे कधी बनवणं झालंच नाही. भरपूर दिवसांपासून पोहे हे खाण्याचे राहूनच जात होते. सो फायनली पोहेच बनवण्याचा विचार केला होता आणि फ्रीजमध्ये खूप दिवसापासून म्हणजे जवळपास 8-15 दिवसापासून फ्रोझन मटार ठेवलेले होते. तेही यूज करून घेतले आणि फायनली तेही संपून टाकले होते. पोहे वगैरे बनवले आणि त्यानंतर लगेच जेवायला घेतलं होतं. पोह्यांचा वास इतका सुंदर येत होता, अप्रतिम पोहे झाले होते. चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा. चलो बाय.